आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. लोहगड लिजेंड्स दशरथ घरात आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा बनवल्या गेल्या आहेत. बिनबाद 7 चांगलं षटक हाताळलं गेलं अरविंद पाटील यांच्याकडून. फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. उमेश आणि संकेत हे सलामीची जोडी लोहगड लिजेंड्स या संघाची आलेली आहे. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज देहल. क्रमांक 2चं षटक घेऊन देहल आलेले आहेत. फक्त 7 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये अरविंद पाटील यांनी. देहल आपलं पहिलं आणि संघातर्फे दुसरे षटक घेऊन येत आहे. समोर फलंदाज असेल उमेश पाटील. वेताल कोपर या संघाचा एक आक्रमक असा फलंदाज आहे आणि नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून यावर्षी आपण पाहत आहोत. फुलटॉस चेंडू होता, पुढे सरसावत ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त एकच धाव, चांगलं एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. आपण सामना बघत आहात लोहगड आणि लोहगड लिजेंड्स आणि रायगड रेंजर्स या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका आपण बघत आहोत. फक्त 1 धाव, 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 9. श्री उदय चंद्रकांत पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा देहल. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. भारत पाटील तिकडे आहेत. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आहे. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा आणि संघाची धावसंख्या होती ती 11. अकरा धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. श्री उदय चंद्रकांत पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याच दरम्यान सुरेख असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होतं यश घरत याच्याकडून. फक्त एकच धाव, 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 12. बिनबाद 12. पुन्हा एकदा देहल. यावेळी 7 चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय केपीएल चौकार. पहिला मोठा फटका आपण बघत आहोत संकेत याच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 16. बिनबाद 16. दुसरे षटक मार्गस्थ आहे. अजून एकही गडी बाद झालेला नाहीये. देहल यावेळेस मात्र ड्राईव्हचा फटका, चेंडू जातोय मिड विकेटला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 18.
हॅलो हॅलो. आणि याच दरम्यान रुपेश हा फलंदाज धावबाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल. तिसऱ्या षटकामध्ये यश घरदेजी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत आणि एक फलंदाज देखील बाद केलेला आहे. चांगली गोलंदाजी यश घरत. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे ते 20. 2 बाद 20 धावसंख्या झालेली आहे ती लोहगड लिजंड्स या संघाची. नवीन बॅटर मैदानामध्ये नचिकेत. स्ट्राईकला असेल संतोष. सलामी मिळालेला फलंदाज आहे संतोष. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण बघितलं तर 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि संघाचे धावा आहेत 20 म्हणजे 50% योगदान संतोष यांनी दिलेले आहे. गोलंदाज नितेश आलेले आहे शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन. नायजेरियन से मंगळा हुआ दर्शन भंडारे. टन 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 ट्रिंग. नितेश पाटील. पहिला चेंडू फुलटा चेंडू अतिशय सुरेख असा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. अतिशय चांगला झेल घेतलेला आहे. अवंतन धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 21. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नितीश पाटील हा गोलंदाजी करतोय.
तर नाणेफेक होत आहे शिवनेरी एव्हेंजर्स आणि राजगड या दोन संघादरम्यान. शिवनेरीचा कॉल होता, हेड आलेला आहे. फक्त निर्णय सांगायचा यशराज. फिल्डिंग. तर राजगड या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर शिवनेरी एव्हेंजर या संघाला फलंदाजीचे निमंत्रण दिलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कल्पेश पाटील ड्रेसिंग कंपल्सरी. कल्पेश पाटील ड्रेसिंग कंपल्सरी. चंपाष्टमी. चंपा के बेटे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 25 धावांचं टार्गेट आहे. त्यातल्या 16 धावा जर आतापर्यंत आलेल्या आहेत. मनोहर मडवी अतिशय महागड्याचं षटक. मनोहर मडवी पुढील चेंडू सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. सीमारेषे बाहेर चौकार. वीस धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 20 धावा आलेल्या आहेत. 25 बनवायच्या होत्या, त्यातल्या 20 जर पहिल्याच षटकात आलेल्या आहेत. काय फलंदाजी केलेली आहे. देहल आणि अरविंद ही सलामीची जोडी होती. त्यातल्या अरविंद पाटील मात्र आता रिटायर्ड हर्ट म्हणजे संधी दिलेली आहे तिथे दुसऱ्या फलंदाजाला. म्हणजे अमर पाटील आलेले आहेत. नाही, अमर घरत. फक्त 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी रायगड रेंजर्स या संघाला. गोलंदाज येतोय संतोष. सुरेख असा चेंडू. पंचांचा शर्यत नो बॉल. टोपी घालून गोलंदाजी करीत आहे त्यामुळे नो बॉल. बरेचसे नियम आहेत क्रिकेट मधले, ते आपणास माहीत असले पाहिजे. टोपी घालून गोलंदाजी करत आहे त्यामुळे हा नो बॉल. अकुटपाचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या ती 21. फक्त 4 धावा दूर आहे विजयापासून रायगड रेंजर्स हा संघ. यानंतरचा सामना होणार आहे राजगड रॉयल्स विपक्ष शिवनेरी एव्हेंजर्स. राजगड रॉयल्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. फुलटॉस चेंडू. स्विच हिटचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. फक्त 1 धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 23. फक्त 2 धावा जिंकण्यासाठी एकतर्फी सामना आपण पाहत आहोत. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. निर्धाव चेंडू. नायजेरियन प्लेयर जयेश भोईर. संतोष. इथे मात्र सुरेख असा चेंडू होता. चेंडू जातोय सीमारेषेकडे चौकार. साउथ अफ्रीका के टेम्बाबा उमा समीर पाटिल मैदान में लोलते हुए त्याचबरोबर सामना फिनिश केलेला आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लो स्कोरिंग सामना होता. डेफिनेटली बॉलर्स कडे बघितलं जाईल. यश घरत गोलंदाज आहे. यश घरत 2 धावा खर्च केल्या. 1 फलंदाज देखील बाद केला.
आणि या सामन्याचा सामनावीर यश घरत आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आणि कोल्ड ड्रिंक्स मी टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता यश घरत यांना ट्रॉफी आणि गरमाई में थंडी का एहसास हे कोल्ड ड्रिंक्स. अभिनंदन यश घरत. यानंतरचा सामना होणार आहे राजगड रॉयल्स विपक्ष शिवनेरी एव्हेंजर्स. तर राजगड रॉयल संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर शिवनेरी एव्हेंजर्स संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेले आहे. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या राजगड रॉयल्स. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. चला मॅच चालू ठेवायची आहे. जे खेळत नाहीत ज्यांना आराम आहे त्यांनी जेवून घ्या. चला राजगड रॉयल्स यशराज क्षेत्र